अँटिबायोटिक म्हणजे काहीतरी प्रत्येक गोष्टीवरचा एक रामबाण इलाज आहे किंवा काही झालं की पहिलं अँटिबायोटिक घ्यायलाच पाहिजे, असं काहीतरी समज सगळ्यांमध्ये पसरलेला आहे. नमस्कार, मी डॉक्टर सचिन वहाडणे, बालरोग तज्ञ, अहिल्यानगर. छोटा मुलगा आला आपल्या ओपीडीमध्ये, साधारण 3-4 वर्षाचा होता. काहीतरी आजारी होता, ताप आलेला होता म्हणून आई-वडील घेऊन आले होते. तर आल्या-आल्या मला अँटिबायोटिक द्या, असं तो म्हणायला लागला. आता इतका छोटा मुलगा 3-4 वर्षाचा, तोही म्हणत होता की अँटिबायोटिक द्या. म्हणजे याचा अर्थ आपल्या समाजामध्ये सगळ्यांमध्ये अँटिबायोटिक म्हणजे काहीतरी प्रत्येक गोष्टीवरचा एक रामबाण इलाज आहे किंवा काही झालं की पहिलं अँटिबायोटिक घ्यायलाच पाहिजे, असं काहीतरी समज सगळ्यांमध्ये पसरलेला आहे. आणि याच्यामुळे झालंय काय, की अँटिबायोटिकचा अतिशय गैरवापर चाललाय सगळ्या स्तरांमध्ये. आणि त्याच्यामुळे जेव्हा खरंच अँटिबायोटिकची गरज असते आणि खरंच बॅक्टेरियल इन्फेक्शन किंवा जीवाणूचं इन्फेक्शन झालेलं असतं, त्यावेळेस बरीचशी चांगली अँटिबायोटिक्स लागूच पडत नाहीत. आणि मग खूप पेशंट सीरियस झाल्यानंतर सुद्धा आपल्याला काही वापरण्यासाठी राहत नाही. तर थोडंसं सगळ्यांनी ही गोष्ट समजून घेण्याची गरज आहे, की बऱ्याचदा आपल्याला जो काही सर्दी, खोकला, ताप वगैरे अशा ज्या तक्रारी असतात, त्या बऱ्याचदा ह्या तक्रारी ह्या व्हायरल इन्फेक्शनमुळे झालेल्या असतात किंवा विषाणूजन्य आजारांमुळे झालेल्या असतात, ज्याच्यामध्ये अँटिबायोटिक्स अजिबात लागू पडत नाहीत किंवा अँटिबायोटिक्सची गरजच नसते. कारण अँटिबायोटिक्स हे जीवाणूच्या अगेन्स्ट काम करतात. अँटिबायोटिक विषाणूंच्या अगेन्स्ट काम करत नाही. तर त्याच्यामुळे उगीचच अँटिबायोटिक्सचा पालकांनी पण आग्रह धरला नाही पाहिजे. आणि डॉक्टर लोकं तर त्या अँटिबायोटिक फार जास्त न वापरण्याच्या बाजूचेच असतात. पण होतंय काय, की बऱ्याचदा मेडिकलमधून औषधं घेण्याची एक आपल्याकडे प्रथा आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं, की विदाऊट प्रिस्क्रिप्शन मेडिकल स्टोअरचे जे फार्मासिस्ट आहेत, ते कोणत्याही हायर अँटिबायोटिक मोठ्या प्रमाणात पेशंटला विदाऊट प्रिस्क्रिप्शन देतात. आणि अशामुळे काय होतंय, गैरवापर वाढतोय आणि अँटिबायोटिक्स खरंच ज्या पेशंटला गरज आहे, त्या पेशंटमध्ये मात्र ती अँटिबायोटिक लागू पडत नाहीत. त्याच्यामुळे अँटिबायोटिकचा गैरवापर टाळणं आणि आपल्या बालरोगतज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने गरज असेल तेव्हाच आणि तेवढ्याच ताकदीचं किंवा गरजेपुरतंच अँटिबायोटिक घेणं गरजेचं आहे. यावर आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे, की अँटिबायोटिकचा कोर्स पूर्ण करणं हे बऱ्याचदा टाळलं जातं. 1 किंवा 2 दिवस फक्त अँटिबायोटिक्स घेतले, थोडंसं बरं वाटलं, ताप बरा झाला, की लगेच अँटिबायोटिक बंद केले जातात. अँटिबायोटिक्स खरंचच गरजेचं असतील आणि जर डॉक्टरांनी चालू केलेले असतील, तर त्याचा कोर्स पूर्ण होईपर्यंत घेणं, जरी बरं वाटलं तरीसुद्धा हे खूप गरजेचं आहे. धन्यवाद.